पाठीवर ढाल, मांडीखाली भीमथडी घोडे आणि हातात विजेसारखी लखलखती तलवार घेऊन रणांगणावर शौर्य गाजवणाऱ्या शूरवीरांचे ते दिवस. चतुरंग सैन्यातील एक भाग म्हणजे घोडदळ. मराठ्यांचे घोडदळ कमी वेळात अधिक अंतर कापीत, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून ते अगदी दिल्लीपर्यंत. पण कोणाच्या जीवावर? तर भीमथडी घोड्यांच्या. भीमथडी घोड्यांचा जन्म महाराष्ट्रात भीमा नदीच्या काठी झाला. हे घोडे दख्खनच्या पठारावर पुणे, सातारा, सोलापूर, नगर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आढळतात. मराठ्यांची घोडी भीमथडी, निरथडी, मानदेश वगैरे प्रांतात निपजलेली असत. अत्यंत चपळ, काटक, बळकट असे ते घोडे असत. मराठ्यांनी या घोड्यांचे महत्त्व जाणले होते. एडवर्ड मूर म्हणतो, घोड्यांची निगा घेण्यात आणि त्यांना उत्तम शिक्षण देण्यात अवघ्या जगात मराठ्यांच्या तोडीला कोणी उतरेल असे वाटत नाही. मराठी घोड्यांना शिकवितच असे की त्यांचा शब्द घोड्याच्या कानी पडताच एकदम त्याच जागेवर घोडा उभा राहील. मराठ्यांचा फार काही लावाजमा नसे. घोड्यावर सारजम्यात कपडे, बाडबिस्तार वगैरे मोजके सामान, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकर जाता येईल. 1809 साली ब्राउटनने शिंदेंच्या लष्करात घोडे बघितले होते. यांच्याविषयी तो म्हणतो, येथे नामे दख्खनी घोडे पाहायला मिळतात. खरी घोडी फक्त दक्षिणेतच निपजतात आणि त्यांच्यावर मराठ्यांचा फार जीव. तोंडाचा व कपाळाचा घाट मोठा देखणा असतो आणि सडपातळ पण नेहमी देखणे असतात. पण अशी देखणे असतात की सांगता सोय नाही. त्यांच्यासारखी शहाणी चपळ घोडी तीच. कष्ट मेहनतीला तर त्यांच्या तोडीस संबंध हिंदुस्थानात दुसरे कुठलेच घोडे पडत नाहीत. 3-3, 4-4 हजार अशा भारी त्यांच्या किमती नेहमी असत. गाभाच्या पोळ्या, खिरी, साखर, लोणी असा खुराक ते घोड्यांना देत. कालांतराने लढाया बंद होत गेल्या व अन्य साधने आली, तसा घोड्यांचा वापर देखील कमी झाला. पर्यायाने हे घोडे धनगर समाजाकडेच आठवडू लागले. काही वर्षांपूर्वी भीमथडी घोडे नामशेष होण्याच्या मार्गावर होते असे अनेकांना वाटू लागले. भीमथडी घोड्यांना अधिकृत दर्जा मिळवून देण्यासाठी हजारहून अधिक घोड्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करून ते नॅशनल रिसर्च सेंटर ट्विन्सकडे पाठवण्यात आले. यातील 500हून अधिक नमुन्यांची DNA चाचणी करीत ही खरोखरच एक स्वतंत्र प्रजाती आहे आणि भारतातील कोणत्याही प्रस्थापित प्रजातीसोबत तिचा DNA जुळत नाही याची खात्री करून घेण्यात आली व रणजित पवार यांच्या 3 वर्षांच्या प्रयत्नांना यश आले. अधिकृत अश्वप्रजातीचा दर्जा भीमथडी घोड्यांना मिळाला. आजची भीमथडी घोड्यांची औपचारिक आकडेवारी 5134 इतकी आहे.